नमस्कार मित्रांनो, खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आपण जर ऊस उत्पादक शेतकरी आहात तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऊस पिकामध्ये चांगला फुटवा न येणे, ऊसाचे पीक पिवळे पडणे, ऊसाचे कोंब अचानक सुकणे, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न न येणे या समस्या 90% शेतकऱ्यांना येत असतात. परंतु याच समस्यांवर अचूक व 100% उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमुळे आपल्या ऊसाचे उत्पन्न नक्कीच वाढणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, 90% शेतकरी ऊसाचे लागवडीच्या वेळेसच चूक करतात, तर ती म्हणजे ऊस लागवडीनंतर पाणी व्यवस्थापन. मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेत पाणी देताना पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवावे लागते, जेणेकरून मुळ्या पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जातात. त्याचा फायदा म्हणजेच पुढे चालून ऊसाचे पीक पडत नाही. तसेच मुळ्या खोलवर गेल्यामुळे जमिनीतील खोलवरचे अन्नद्रव्य घेण्यास मदत होते व ऊसाचे पीक जोमदार वाढते. तसेच ऊस लागवडीच्या वेळेसच बेसल डोस देणे गरजेचे आहे, कारण जेव्हा ऊसाचे पीक मुळ्या फोडते तेव्हा लगेच जर त्याला अन्नद्रव्याचा योग्य पुरवठा झाला तर ऊसाची उगवण तसेच फुटवे चांगले निघण्यास मदत होते. एवढे करून देखील ऊस पिकात फुटवे निघत नसतील तर त्यासाठी आपण एक रासायनिक फवारणीची निवड करू शकतो. या फवारणीमध्ये पहिला घटक म्हणजे इथेफॉन. हा इथ्रेल या नावाने बाजारात मिळतो. याचे 200 लिटर पाण्याला 100 मिली प्रमाण घ्यावे. याचा फायदा असा होतो की ऊसाचा जो मदरशूट असतो, म्हणजेच सुरुवातीला निघालेला कोंब, याची वाढ थांबवून त्याच्या बाजूला फुटवे निघण्यास मदत करतो. यात घ्यावयाचा दुसरा घटक म्हणजे 1261 हे विद्राव्य खत. यामध्ये नायट्रोजन व मोठ्या प्रमाणात फॉस्फरस पिकाला मिळते. यामुळे ऊसाची चांगली वाढ व फुटवे निघण्याच्या क्रियेत विद्राव्य खताची खूप गरज असते. तसेच तिसरा घटक म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच समुद्री शैवाल. हे ऊस पिकामध्ये सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेला भरून काढते व ऊस पिकाच्या जोमदार वाढीमध्ये मदत करते. तसेच चौथा घटक म्हणजे झिंक. 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घ्यावे. यामुळे ऊसाच्या पानांची साईज वाढून प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होते व जलद अन्ननिर्मिती होऊन पाने हिरवी तशीच मोठी होतात. ऊस पिकामध्ये पुढील समस्या म्हणजे ऊसाचे कोंब अचानक सुकणे. ही समस्या एकतर खोडकिडीमुळे किंवा योग्य पाण्याचे व्यवस्थापन नसणे यामुळे येत असते. पाणी देताना जास्त व सारखे पाणी दिल्यास जमिनीतील वापसा कंडिशन ब्रेक होते. तसेच पाण्याचा अति ताण दिला तर जमिनीतील पुरेशी ओल नसल्यामुळे कोंब सुकतात. त्यामुळे पाणी व्यवस्थापन योग्य असावे. जर खोडकिडीमुळे कोंब सुकत असतील तर कोराजन किंवा फर्टेरा या कीटकनाशकाचा वापर करावा. बरेचसे शेतकरी याचा वापर रासायनिक खतांसोबत करतात, पण ही पद्धत चुकीची आहे. याचा वापर करताना 400 लिटर पाण्यात 150 मिली कोराजन घेऊन त्याची पंपाद्वारे ड्रिंचिंग करावी, जेणेकरून पुढील 2 ते 3 महिने ऊसाचे पीक विषारी राहणार. यामुळे कोणतेच कीड पिकाचे नुकसान करू शकणार नाही. पुढील समस्या म्हणजे ऊसाचा पिवळेपणा. ऊस पिकात पिवळेपणा हा जास्त पाण्यामुळे असू शकतो किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे देखील असू शकतो. प्रामुख्याने फेरस आणि मॅग्नेशियम कमतरतेमुळे ऊस पिकात पिवळेपणा दिसून येत असतो. म्हणून या अवस्थेमध्ये आपण एक फवारणी घेऊ शकतो. ती म्हणजे फेरस 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी प्रमाण घ्यावे. तसेच त्यासोबत मॅग्नेशियम 50 ग्रॅम
व त्यासोबत 05234 या विद्राव्य खताचा 50 ग्रॅम प्रमाण घेऊन फवारणी करावी. यामुळे ऊसाचे पीक हिरवेगार होऊन ऊसाची जोमदार वाढ होण्यास मदत होईल. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओस लाईक व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. मित्रांनो, अशीच शेतीविषयी नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओस लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.